वाढते तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाईच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहराला हरित आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक, पाणी टाकी चौक, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे होणार आहे. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किमान एक झाड लावण्याचा संकल्प केला तर भविष्यातील पर्यावरणीय संकटांना मोठ्या प्रमाणात रोखता येईल. प्रत्येक घरात किमान एक झाड हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूर घडविण्याचा या अभियानामागील मुख्य हेतू असल्याचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी सांगितले. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात नागरिक, युवक, स्वयंसेवक आणि विविध सामाजिक संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन वृक्ष संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करावी, असे आवाहन सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस व्यंकटेश चिलका, वासुदेव इप्पलपल्ली, राज महेंद्र कमटम, प्राध्यापक डॉक्टर प्रशांत चाबुकस्वार आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे स्वागत करतो. आणि ही पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्याला माहिती आहे की सोलापुरात जो तापमान, प्रदूषण आणि पर्यावरणाची जे संकट आता आहे आणि पाण्याची जी टंचाई आहे, यासाठी एक उपाय म्हणून एक घर एक झाड सोलापूर ग्रीन मिशन ह्याची आम्ही सुरुवात करत आहोत सोलापूरमध्ये. हा उपक्रम सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड म्हणजे प्रत्येक घरात एक झाड, आणि त्याची सुरुवात येत्या 21 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या वॉकिंग ट्रॅक जो आहे पाण्याच्या टाकीच्या जवळ अक्कलकोट रोडला, तिथून त्याची सुरुवात करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी अक्कलकोटचे आपले लाडके आमदार माननीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी येणार आहेत. त्याचबरोबर शहर मध्येचे आमदार माननीय देवेंद्र कोठे, आपले सोलापूरचे महापौर माननीय श्री विनायकदादा कोंड्यालजी, आयुक्त माननीय श्री सचिन ओंबासेजी, त्याचबरोबर सभागृह नेते माननीय श्री नरेंद्र काळेजी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी, सोलापूरकर आणि स्वयंसेवक हेही मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे. हा आपल्याला माहिती आहे, वाढतं तापमान, प्रदूषण तसेच पाणी टंचाई या गंभीर समस्यांमुळे सोलापूर प्रभावित झालेला आहे आणि त्याचा कुठेतरी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशन याची सुरुवात करण्यात येत आहे. एक घर एक झाड हा पर्यावरणपूर्वक उपक्रम आम्ही हाती घेत आहोत. या उपक्रमात अंतर्गत शहरात व जिल्ह्यात नागरिकांना वृक्ष लागवडाचं प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर माझ्याकडून म्हणजे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या माध्यमातून माझ्या स्वतःकडून 5,000 रोपं मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि या अभियाना अंतर्गत मुख्य उद्देश हेच आहे की प्रत्येक घरात आपण एक झाड जर लावलं तर त्याचा आपण देखभाल करू शकतो आणि हा संकल्प प्रत्यक्षात आणून सुंदर, प्रदूषणमुक्त आणि हरित सोलापूर बनवण्याचा आमचा उद्देश आहे. तरी नागरिकांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून या सामाजिक व पर्यावरणपूरक अशा उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मी सर्व सोलापूरकरांना करतो.